एनआरएचएम संविदा कर्मचारियों ने नंदुरबार जिला परिषद के सामने किया प्रदर्शन। राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अधिकारी और कर्मचारी लामबंदी समिति व एकता संघ नियमित सरकारी सेवा में समायोजन और स्थानांतरण नीति, वेतन वृद्धि, स्वास्थ्य दुर्घटना बीमा आदि की मांग को लेकर पूरे महाराष्ट्र में ध्यानाकर्षण प्रदर्शन। राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकता संघ नंदुरबार जिल्हा आज 30 जून 2025 रोजी असहकार चळवळ तसेच काम बंद आंदोलन आजच्या दिवशी आम्ही सुरू केलेलं आहे आणि राज्यस्तरीय संघटनेवरून प्राप्त निर्देशानुसार आम्ही दिनांक 15 पासून काम बंद आंदोलन करत आहोत आणि आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करणार आहोत। आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी सर्व यांच्या मागणीनुसार 24 मार्च 2024 रोजी शासन निर्णय पारित झाला। त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 10 वर्ष व त्यावरील जास्त सेवाकाळ झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याबाबत शासन निर्णय पारित होऊन आज 1.25 वर्ष संपलेले आहे, परंतु त्या शासन निर्णयावर कोणत्याही पद्धतीची कार्यवाही आजतागायत शासनाने घेतलेली नाही। आरोग्य अभियानामध्ये कोविडसारख्या महामारीमध्ये काम करीत असताना जीवाची पर्वा न करता जे कर्मचारी अविरत काळासाठी सेवा देत होती त्यांची कोणतीही दखल शासन घेत नाही। त्याकरिता जोपर्यंत आमच्या मागण्या प्राप्त होत नाही, लेखी स्वरूपात आम्हाला दस्तावेज मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचं काम बंद आंदोलन दिनांक 15 जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे करणार आहोत। आज एक दिवसीय असहकार आंदोलन, ज्या दिवशी आम्हाला पगारही नाही परंतु शासन काम करायला लावतो आहे, त्यामुळे आम्ही आजचं आंदोलन उभारलेलं आहे। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत एकता संघटनातर्फे आज आम्ही लक्ष्य आंदोलन करत आहे। शासनाने आम्हाला 1.5 वर्षापासून एक GR काढलेला आहे परमनंटसाठी, तरी शासन त्या GRचं आजपर्यंत काहीच अंमलबजावणी करत नाही। वारंवार आम्ही पाठपुरावा करत आहे संघटना, तरी देखील शासन कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करत नाही आणि आज आमचा 1 दिवसाचा खंड असल्यामुळे आम्ही 1 दिवसाचं आंदोलन इथं करत आहे। त्यामुळे जर शासनाने आमचं GRची अंमलबजावणी करावी अशी शासनाला विनंती करत आहे। आम्ही जवळजवळ आम्हाला 21 वर्ष होऊन चालले कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करून। कोरोना काळामध्ये आम्ही आमच्या जीवाचा विचार न करता आम्ही लोकांना अशी सेवा दिलेली आहे की लोकांना म्हणजे बायकोला नवरा बघू शकत नव्हती, नवऱ्याला बायको बघू शकत नव्हती, अशा ठिकाणी जाऊन आम्ही सेवा दिलेली आहे। आम्हीच्या जीवाचा कुठलाही विचार केला नाही, परिवाराचा विचार केला नाही, तरी शासन आमच्या या विषयावर कुठलीही दखल घेत नाही। तरी शासनाला एकच विनंती आहे आणि 12/12/2012 फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी एक शब्द दिला होता आम्हाला, जर कधी आमचं सरकार आणून दिलं तर आम्ही तुम्हाला परमनंट करू। आणि आज 10 वर्ष होऊन गेलं तेच सरकार आहे, तरीसुद्धा आम्हाला परमनंट करत नाही। तर शासनाला एकच विनंती आहे की आमच्या विचारात लवकरात लवकर करावं आणि 15 तारखेपासून आम्ही मुंबई येथे आंदोलन करणार आहोत।